डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद करवीर आणि राधानगरी तालुक्यांमध्ये उमटले। भोगावती इथल्या आंबेडकरवादी संघटनेच्या वतीनं परी ते भोगावती बाजारपेठ दरम्यान निषेध फेरी काढत व्यापारपेठ बंद ठेवण्यात आली। तसंच भोगावती बस स्थानकावर व कोल्हापूर कोकण मार्गावर ठिय्या आंदोलन करत काही काळ रस्ता रोखून धरण्यात आला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे आंबेडकरवादी समाजामध्ये संताप व्यक्त होतोय। या वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जातोय। या पार्श्वभूमीवर करवीर राधानगरी तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं परी ते भोगावती दरम्यान निषेध फेरी काढण्यात आली। या दरम्यान कार्यकर्त्यांनी नामदार अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। ही निषेध फेरी भोगावती बस स्थानकापर्यंत आली। यावेळी कार्यकर्त्यांनी कोल्हापूर कोकण मार्गावर काही काळ ठिय्या आंदोलन करत रस्ता रोखून धरला। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली। दरम्यान कार्यकर्त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर निषेध सभा घेतली। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे, मधुकर कांबळे, प्रकाश कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना नामदार अमित शहांचा जोरदार निषेध करत त्यांनी या वक्तव्याची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली। तसंच परभणी इथल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशीही मागणी करण्यात आली। आंदोलनात पांडुरंग कांबळे, मधुकर कांबळे, निवास सडोलीकर, साताप्पा कांबळे, प्रकाश कांबळे, भीमराव कांबळे, रवींद्र कांबळे, महेश कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।